आम्ही आता आहोत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निळा या गावामध्ये। निळा गाव म्हणजे जवळपास बरंच मोठं आहे। इथे 1969 मतदान देखील आहे आणि आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यावर विधानसभा आली आहे। नेमकं नांदेड उत्तरमध्ये नेमकं मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय आहे, कोणता आमदार आहे की विद्यमान आमदारांनी कशा प्रकारची कामं केलीत, काय नाराजी आहे, सरकारवर काय नाराजी आहे, या सविस्तर प्रश्नावर आम्ही येथील युवक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, या सर्वांकडून आम्ही जाणून घेणार आहोत नेमकं आपल्या मनात काय। सर, तुम्हाला नेमकं काय वाटतंय, महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी। महाविकास आघाडी। तर महाविकास आघाडी जर म्हटल्यानंतर इथे महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेला राहिली असं वाटते। शिवसेनेकडून कोणता उमेदवार योग्य राहील? जे त्यालाच घेऊ, उद्धव ठाकरे साहेब। उद्धव साहेब जे उमेदवार देतील त्यांना घ्यायचं। बरं, सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दत्ता पाटील कोकाटे, बंडू खेडकर आणि त्यासोबतच महादेव पावडे हे 3 नावं चर्चेमध्ये आहेत। यापैकी कोणता उमेदवार? उद्धव साहेबांनी दिला ते आम्ही शिकायला। तुमचं काय म्हणणं आहे? काहीच विषय नाही, काहीच विषय नाही। उद्धव साहेबांनी जे दिला तेच। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे। तुम्हाला सर? आमचा इकडे सध्याचा तर मराठा आरक्षणावरला विषय आहे। जरांगे फॅक्टर जसं मागं चाललं त्याच पद्धतीने याही वेळेस चालेल असे जवळपास संकेत दिसत आहेत। कारण शासनाला सांगायचं झालं म्हणजे मराठा हा कुणबीच आहे आणि बऱ्याचशा वर्षापासून याचे पुरावेसुद्धा जरांगे पाटलाने सादर केले, तरी पण शासनाच्या लक्षात येत नाही आणि समोरच्या काही व्यक्तीचं ऐकून शासन त्याच्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करते। पण मराठा हा कुणबी कसा आहे याचे पुरावे पण आहेत। हैदराबाद गॅजेट लागू करायला पाहिजे, निजामकालीन काही पुरावे आहेत, त्याच्या संदर्भातही आपण बरेचसे पुरावे देऊन मराठा हा कुणबीमध्ये आहे आणि नाही असं कोण म्हणते? मराठा हा कुणबी नाही तर मग आहे कोण? कोणता माईचा लाल सांगू शकते ह्या मराठा हा कुणबी नाही? मराठा हा कुणबीच आहे आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी संपूर्ण मराठा समाजाची इच्छा आहे आणि यापुढेही मराठा फॅक्टरीच लागणार हे नक्की शासनाला आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। याशिवाय सरकारचे असे कोणते मुद्दे आहेत की ज्यावर आपली नाराजी आहे? मराठा आरक्षण सरकारचे मुद्दे बरेचसेच आहेत। आता शिक्षणाच्या संदर्भात झालं म्हणजे हे जिल्हा परिषदचं एक बार कॅमेरा इकडे जर फिरविला तुम्ही तर बघा ही अशी अवस्था आहे, यामध्ये लेकराला जाता येत नाही आणि जाता तर येतच नाही। पण जिल्हा परिषद हे खाजगीकरण केलेलं आहे, कारण याच्यात जर खाजगीकरण झालं तर गरीब विद्यार्थ्यांनी कसं शिकलं पाहिजे या आणखी याच्यापेक्षा काही जर खाजगी शाळेमध्ये जर पाठवायचं मग म्हणलं तर शेतकरी बांधवाकडे काही पैसे नाही आहेत, हालाकीची तब्येत आहे, त्यामुळे आपण खाजगी शाळेमध्ये तर पाठवू शकत नाही विद्यार्थ्यांना। त्याच्यामुळे जिल्हा परिषदला चांगला दर्जा दिला पाहिजे शासनानं, हे पण मुद्दा आहे। आणि बरेचसे असे शेतकऱ्याचे मुद्दे आहेत, शेतीला भाव नाही आहे आणि शेतीचं सांगितलं म्हणजे तुम्हाला विमा पण लोकांना बरोबर भेटत नाही, असे बरेचसे अडचणी असल्यामुळं याच्यामध्ये जरांगे फॅक्टर हे लागण्याची शक्यता मला जास्त वाटते। बरं, यांचं म्हणणं जरांगे फॅक्टर लागेल, तुम्हाला नेमकं काय वाटतं? माननीय श्री मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे जे पुढील आदेश येतील, जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला मराठा आरक्षण द्या आणि आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला हक्काचं मराठा आरक्षण द्या, आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू, आम्हाला हक्काचं आरक्षण द्या ही विनंती करतो। एकनाथ शिंदे म्हणून मुख्यमंत्री आपल्याला पसंत आहेत? आम्हाला कोणीच नाही, आम्हाला या ठिकाणी कोणताही मुख्यमंत्री जोपर्यंत पसंत येणार नाही, जोपर्यंत आमचं मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत। बरं, जर शेतीचे कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण बोलू शकता? इमा नाही, खरडणी आमची भेटत नाही, आमची पूरग्रस्त जास्त जमीन आहे। विमा मिळाला मागच्या वर्षी आपल्याला? मिळाला नाही सर। किती पैसे भरले होते? हा, किती पैसे भरले होते? 1 रुपया। 1 रुपया फक्त। काही मिळालं नाही? काही मिळालं नाही। गेलं? आम्हाला सगळ्या शेतातल्या मालाला भाव भेटाव, आम्ही लोकांचं रोज काम करीत आहे, आमचे लेकरं बाळं काही खायला अन्नधान्य हे काही नाही, असं आम्हाला आमची अपेक्षा एकच आहे की आम्हाला 4 आरक्षणचं काही हे नाही, आम्हाला 4 माणसं सगळ्यांना बोलून चालून शाळेमध्ये लेकरा बाळायला सहकार्य करावं। बरोबर, त्यासोबतच काय झालं की शिक्षणाला बराच खर्च वाढत आहे, शिक्षणावर देखील नाराज आहेत काही लोकांचं म्हणणं की कमीत कमी शिक्षण देखील झालं पाहिजे। कारण नांदेडमध्ये हे विद्यमान शिवसेनेचे आमदार होते बालाजी कल्याणकर, त्यासोबत आता शिवसेनेकडून देखील काही इच्छुक आहेत
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. तुम्हाला कोणता योग्य वाटेल? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. बरं, सरकारनं सरकारच्या कामावर काही संबंध नाही तुम्ही? नाही आम्ही सरकारच्या कामात एका नाही समजत. त्यासोबत आपल्याकडं काही युवक देखील आहेत. बाळा, काय शिक्षण? मी 11वीच आहे सर. आमचं मेन मुद्दा म्हणजे आरक्षण. फक्त शिक्षणाच्या बाबतीत आय टी आयमध्ये फॉर्म भरल्यानं 45% इतर कास्ट विद्यार्थी लागतो, इलेक्ट्रिशियन, फिटर इतर याला. आमचं 90 सुद्धा पण फिटर इलेक्ट्रिशियन पण लागत नाही सर. आणि 45 आम्हाला सर त्या इतर अदर कास्टवाल्याला सर 2,200 रुपये फी आहे फक्त इंजिनिअरिंग कॉलेजची. आम्हाला 75,000 रुपये फीज आहे फर्स्ट इयरची. 275,000. हां, इतका फरक आहे सर. वडील काय करतात? पप्पा काय करतात? पप्पा शेतीच करतात. किती आहे शेती? शेती सर 3 एकर. हां. मग काय म्हणले पप्पा 75,000 पर्यंत? पैसेच नाही सर तितके. कृषीवर कसे होते, शेतीवर तितके पैसे कुठून दिले? बरं, सोयाबीनला सर 40,000, 4,000 कोटी भाव, 3,000 कोटी भाव आहे फक्त. हां, किती झालं सोयाबीन? सोयाबीन नेमकंच पेरलं आहे सर ते. हां, बऱ्या युवक आहेत पोरांचं देखील असं म्हणणं आहे की जे 2,000वर काही ॲडमिशन होतात, काही आम्हाला एवढाले पैसे लागतात, त्यामुळं ते देखील नाराज आहेत. त्यासोबत मामा भाव नाही, कशावर हे करावं? ज्या योजनेवर आम्ही आमचं पोट भरत नाही. कापसाला 10 ते 12 दिला पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपये तरी दिला पाहिजे, कमीत कमी 8,000. सोयाबीनला किती एक क्विंटलला खर्च येतो आणि तुमचा भाव? अहो, खर्च लय येतो. खर्च तरी ॲव्हरेज सांगा. ॲव्हरेज येते 5 ते 6 क्विंटल आणि खर्च येते 15-20 हजार रुपये पेरणीला. कमीत कमी 8,000 भाव असावा. हो, कमीत कमी. आपली अजून काय अपेक्षा सरकारकडून आहे? कारण आपण शेतकरी आहात, पालक आहात आणि अनेक सरकारनं योजना करून शेतकऱ्याला मालाला भाव द्यावा. आम्हाला काचीच गरज नाही. 1500 रुपये नको आहे तुम्हाला? हां, नाही, काही गरज नाही आम्हाला. काहीच गरज हो, मालाला भाव द्यावा. आंधळं दळते कुत्रं पीठ खाते, काय कामाचं आहे? अजित पवार भाजपसोबत आल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असं आपल्याला वाटते का? हो, 100%. 100%. अजित पवारांचे घोटाळे मागे पडले असं देखील काही जणांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे सर? अजित पवार नाही जाऊ द्या, ते राजकीय नेत्याच जाऊ द्या, त्याचं काही नाही. ते काय करतात, आपल्याकडून घेतात, आपल्या याच्यामध्ये पेटीमध्ये ठेवतात. आमचं म्हणणं असं आहे की सरकार जे कोणा महिलांना 1,500 द्यायले, आम्हाला 2,000 द्यायले, ते नको आम्हाला. आमच्या शेतीला योग्य भाव द्या. बरोबर आहे? हां, सोयाबीनला कमीत कमी 6,000 द्या, कापसाला 10,000 द्या, तुरीला द्या 7,000. बरोबर आहे? आमच्या लेकराला जे 10,000 फीस आहे तिथं 2-3,000 करा. तुम्ही शिक्षण कमी करा. हां, शेतीला योग्य भाव द्या. खता बियाण्याचे भाव मला सांगा तुम्ही गगनला नेऊन ठेवले, आणि मधातून तुम्ही 2,000 द्यायला, महिलांना 1,500 रुपये द्यायला. सरकारच्या मागच्या 5 वर्षाच्या कार्यपद्धतीवर आपण खुश आहात? नाही, 1% खुश. यावेळेस आपण बदल इच्छिता? केला ना बदल, अजून आता येणाऱ्या काळामध्ये करू. नाही करणार, 100% करणार. बरं, आता बदल परिवर्तनाच्या दिशेने म्हणताय. जवळपास ही जागा महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सुटेल असं देखील संकेत आहेत. त्यामध्ये शिवसेनेकडून कोणता उमेदवार चांगला राहील? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून? आम्ही सध्या तुम्हाला म्हणतो, जरांगे पाटलानं जी जागा आम्हाला जे कोणी उमेदवार दिला त्याच उमेदवाराला आम्ही करू. महत्वाचं नाही, नाही साहेबांचा आदेश महत्वाचा. आमच्या गावामध्ये अख्खा उन्हाळा गेला, पिण्याला पाणी नव्हतं, तोपर्यंत बोर दिला नाही आमदार साहेबांनी. आणि आता पावसाळ्यात बोर पडलाय. काय कामाचा घंटा त्याचा बोर आता? नाही डॉक्टर साहेब, मला एक सांगा, तुम्ही उन्हाळ्याभर पाणी होतं का गावात? नव्हतं. पावसाळा आला, पाऊस पडलं, गावातली बोर चालू झाली, कालच बोर पडला, फुल पाणी. त्याला वाटलं तर पावसाळ्यामध्ये बोर दिला आम्ही. बरं, आता पुन्हा जर त्यांना जर तिकीट मिळालं तर काय होईल नेमकं? म्हणजे शिवसेनेकडून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांच्यामध्ये विलक्षण होईल, आणि नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून जवळपास मला वाटतं की दत्ताभाऊ कोकाटे यांचं देखील नाव चर्चेत आहे, बंडू खेडकरचं देखील नाव चर्चेत आहे, आणि महादेव पावडे यांचं देखील नाव चर्चेत आहे. या तिन्हीपैकी किंवा अन्य एखादा उमेदवार कोणचा सरस ठरेल आणि कोणाला तिकीट मिळू शकेल? नाही, जरांगे पाटील जे उमेदवार देतील आम्हाला. जरांगे पाटलांना जर उमेदवार दिला तर नांदेड उत्तर मध्ये असा एखादा चेअर आहे का? ते देतील ना त्याच्या मनानं. चेअर अजून कोणता तयार झाला? नाही, ते तयार झालं नाही अजून. जरांगे पाटील म्हणतील ते. जरांगे पाटील योजनेवर आपलं काय मत आहे? नाही. काय वाटतं? लाडक्या बहिणीविषयी आमचं मत आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही लाडकी बहीण योजना द्या की लाडका भाऊजी योजना द्या, मात्र आम्हाला हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मतदान करणार नाही. साहेबांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना, आम्हाला हक्काचं आरक्षण द्या, नाहीतर जरांगे पाटलांनी जे आदेश दिलेला आहे तुमचे 288 आमदार आम्ही नक्कीच पाडणार. त्यासोबत आपल्याकडं शेतकरी देखील आहेत. मामा, तुम्ही
अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक विधानसभा बघितल्या, अनेक आमदार बघितले. तर यावेळेस नांदेड उत्तरमध्ये कोणाला तिकीट मिळेल, काय होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, तिकीट कोणाला मिळेल हे आत्ता सांगता येणार नाही. मग आता जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागच समाज राहणार आहे. त्यासोबतच आपण सध्या महाविकास आघाडी का महायुती दोन्हीपैकी? नाही, सध्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये दोन्ही आघाड्या अपेक्षित ठरल्यात. मराठी बोलणे आमचं बरोबर आहे, बरोबर आहे. त्यासोबत तुमचं काय म्हणणं आहे का? माझं म्हणणं आहे साहेब, सध्या जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाजाची जी पिळवणूक चालली, ही पिळवणूक सरकारनं विचार करून थांबवावं. जेणेकरून आताच जे आमच्या पोरानं सांगितलं आहे की तसं शेतीला भाव नाही, सगळ्या घोषणा या घोषणेला महत्त्व नाही. हां, शेतीमालाला भाव दिला पाहिजे, कापसाला भाव दिला पाहिजे, सोयाबीनला भाव दिला पाहिजे, ऊसाला भाव दिला पाहिजे. आणि खताचे भाव जे आता म्हणले पुरं गगनाला वाढलेत, याच्यावर सरकारचं, केंद्र सरकार असो की महाराष्ट्र सरकार असो, याच्यावर कोणतंही कंट्रोल नाही. तर माझ्या मतानं घोषणा करण्यापेक्षा कंट्रोल करावं आणि शेतकऱ्याला काय पाहिजे. आता लाडकी बहीण योजना जे काढली, तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत आज पेपरला वेगळं द्यालेत, उद्या पेपरला वेगळं द्यालेत, हे कागद करा, ते कागद करा. आणि जे लोक जे होतं नांदेडचे म्हणा, कुठलेही म्हणा, लूटमाप चालू आहे. त्याला बंधन करणार म्हणून सरकारनं पेपरला दिलं आहे, तरी पण खाली बंधन होऊ शकत नाही. त्याच्यावर माणसं नेमली पाहिजे, माणसं नेमून त्याच्यावर हरित क्रांती झाली पाहिजे. जेणेकरून आज तुम्ही एवढे बेजार असूनही बी तुम्हीसुद्धा सरकारवर कसे नाराज आहात. आता 400 पार करणारं सरकार अडीचशेवर आलं, बरं काय, 250वर आलं एक. आणि आता जे काय पहिलं सरकार होतं, काँग्रेस असो, राष्ट्रवादी शरद पवारचा असो, यानं जे काही आरक्षण देण्याच्या बाबतीत चुकले असतील, तर आता आमची विनंती आहे समान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची, आणि कोणाची जातीभेद आम्ही करीत नाही, तर याच्याबद्दल सगळ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आमचे काही पोरं कितीही शिकून, बरं का, इंजिनियर झालेले, ग्रॅज्युएट झालेले, ॲटो चाललेत. ॲटो आमच्या गावात सुद्धा 100-150 बेरोजगार, 400. लग्न झालेले 100च्या वर. मुली का भेटत नाही, शिकलेले नाही, नोकऱ्या नाहीत, आणि काय, आणि शेतीला कोणताच किंमत नाही. त्याच्याकरता देवावं की नाही याच्याकरता सरकार विचार करा. काही लोक बरं आजोबा, तुम्ही आतापर्यंत अनेक आमदार बघितल्या, अनेक उन्हाळे बघितले, पावसाळे बघितल्या, पण या उत्तरमध्ये एखादा आज कोणता आमदार झालाय का ज्यांनी विकास खरंच केला? बघा, विकास कोण्याही आमदारानं केला नाही. फक्त गोडगोड बोलतात. गोडगोड बोलल्यावर विकास होत नाही, कर्ती करावं लागते. कर्ती केल्याशिवाय विकास होत नाही, आणि कर्ती करायला पाहिजे हे तुम्हाला सुद्धा जाणीव आहे. आणि आमची एकच विनंती आहे, महाराष्ट्र सरकार असो, याच्यात 1-2 काही लोक लुडबुड करालेत, फडणवीस असो, पुन्हा ते दुसरा एक आहे, नाही शरद पवार नाही, अजित पवार ते सोडून द्या, छगन भुजबळ. हे दोघं विनाकारणच आरक्षणाच्या बाबतीत आडवं यालेत. यायनं आडवं येऊ नाही. जे काय आरक्षण द्यायचं आहे, नुसतं कागदावर न देता कंप्लेंट मजूर राज्यपालानं सही केली झाली पाहिजे, त्याचा JR निघाला पाहिजे. ओबीसीतून आरक्षण हे असं आरक्षण जे आमच्या जरांगे पाटील जे मागायला येतं, ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. हे आमची सगळे सोयरे असो, ओबीसीतून असो, महत्वाचा प्रश्न आहे की 2.5 वर्षाखाली काही पक्षाची फोडाफोडी झाली. हो ना, चिन्ह पळवण्यात आले, पक्ष पळवण्यात आले. आमदार गुजरात मार्गे गुवाहाटीला पळाले. एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण संवेदनशील नागरिक आहात, ज्येष्ठ आहात, आपलं काय मत आहे? आता माझं मत आहे एक साहेब, विनंतीपूर्वक, हे एका जरी असला, आता मी खोल बोलतो जरा, एका जरी असला तर एकाला दुरी मारू शकते, हे तुम्हालाही मान्य आहे. तर मग म्हणणं तुम्ही नाही, हे जरी सत्तेवर असली,
सत्तेवर असले म्हणून यानं काही करू नये. तर आमचं म्हणणं हे सगळं शेतकऱ्यासाठी आणि आमचं जे आरक्षण आहे दिल्याशिवाय आम्ही आता शेतकरी स्वस्त बसणार नाही. आणि आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षण देवा म्हणून यापूर्वीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सुद्धा सांगितलं होतं आरक्षण घ्या. आता त्यावेळेस काही चुका झाल्या असतील. मी जे म्हणलो की नाही की बाबा हुकमाची दुरी एकाला मारती, त्याचा अर्थच असा आहे की शरद पवारचं जे राष्ट्र घड्याळ होतं ते शरद पवारलाच राहायला पाहिजे होतं. आणि जे उद्धव ठाकरे साहेबाचं धनुष्यबाण होतं ते उद्धव साहेबाला राहायला पाहिजे होतं. बाळासाहेब ठाकरेनं ही शिवसेना भगव्या याच्यावर जी जिवंत ठुली होती आणि याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या सभेला लाखो लोक जमत होते. आणि आजही बी लाखो लोक हार सभेला जमालेतं. तर आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही बाबा असं चुकीचं करू नका. ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याची निळागावच्या लोकांची विनंती आहे. खरंच त्यासोबतच त्यांनी शिवसेनेचे देखील बोलले. तर मामा आपलं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण, दत्ता पाटील कोकाटे असतील, महेश बंडू खेडकर असतील आणि माधव पावडे असतील, या तिन्हीपैकी कोणते उमेदवार? आता मी सांगतो तुम्हाला, सुरवे निघाल्यावर जसे किरणं आपल्यावर पडतात, सुरवे निघाल्यावर जसे किरणं आपल्यावर पडतात तसेच किरणं सदा हे खोके फिके जे चाललंय ते सगळे लोक ऐकून आहेत. ते खोके मिके आणि हे जे पक्ष बदलू ह्या लोकांना लोक पुसणार नाहीत, जीवाचं रान करतील. तुम्ही जे आता म्हणल्या तर होईल तितकं कोका तिकड वळायच्या मागे लोक आहेत. बाबाच्या मध्ये कोकाटे तुमचं काय? कोणताही प्रश्न विचारा, एकावर नका. सवाल द्या. तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेला जर जागा सुटली उद्धव बाळासाहेब ठाकरे तर कोणता उमेदवार सरस ठरेल? साहेब हे बघा, सध्याच्याला समाज चारही पक्षावर नाराज आहे. एकच पर्याय, जरांगे साहेब बोलतील ते सगळा समाज निर्णय घेणार. जर आरक्षण दिलं सरकारनं तर काय राहील? मग नंतर बघूत ना. आता बघा जरांगे झाली त्याच्यावर आपलं काय मत आहे? 2.5 वर्षाखाली पक्ष फोडण्यात आले, चिन्ह पळवण्यात आले, गुवाहाटी मार्गे गुजरात मार्गे आपले आमदार पळवण्यात आले. महाराष्ट्र कधी गुजरात समोर झुकला नाही. 150-500 वर्षाच्या इतिहासात आपल्याला गुजरात पुढे महाराष्ट्र झुकताना दिसला. आपलं काय मत आहे? हे बघा साहेब, BJPचं धोरण एकच आहे केंद्रामध्ये, विरोधी पक्षाला कमकुवत करायचं आणि BJP पक्ष सक्षम झाला पाहिजेत आणि इथं शेतकऱ्याला मातीत घातलं पाहिजेत. उद्योगपतीचे कर्मचाऱ्याचे लाड पुरवायचे, हाच त्याचा पर्याय आहे. दुसरं काय वाटतंय कशाबद्दल? सरकारबद्दल या कामगिरीवर खुश आहेत का तुम्ही? नाही, अजिबात नाही. काय अपेक्षा आहे आपल्याला सरकार? आमच्या शेतीमालाला भाव पाहिजेत आणि आमच्या मुलाबाळांसाठी आरक्षण पाहिजेत. बस. या स्थानिक आमदार जे बालाजी कल्याणकर आहेत त्यांच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही खुश आहेत का? नाही, अजिबात कोणाच्याच कामावर आम्ही खुश नाही. फक्त आम्हाला ओनली वन आरक्षण आणि शेतीमालीला शेताच्या मालाला भाव. शासन 2,000 रुपये दिल्यानंतर 1,500 रुपये दिले, यावर काय करायची ती? नाही, आम्हाला काय करायचं नाही. 1,500 नको, ते लाडकी बहीण नको, लाडका दाजी नको. जे आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे. बहिणी असेल, आई असेल किंवा तुमची पत्नी असेल, कोणी असू द्या, त्यांचा फॉर्म 1,500 साठी भरणार आहेत का? नाही ना, भरणार नाही. तुम्ही भरणार आहेत? नाही. तुम्हाला 1,500 रुपये नको? नाही, नको. तुमची अपेक्षा काय? आम्हाला फक्त मराठा आरक्षण, मुलाबाळाची शेतीमालाला हमी भाव, बस. शिक्षण, 1500ची अपेक्षाच नाही हो. 1500 कुठे टिकणार तुमची? तुम्हाला काय वाटते बाबा? आम्हाला काय वाटत नाही, आम्हाला फक्त शेतीमालाला भाव आणि आरक्षण. बरं, तुम्ही अनेक सरकार बघितल्या, कोणतं सरकार चांगलं शेतीमालासाठी? शेतीमालाशी कोणतं सरकार चांगलं नाही, एकही चांगलं. शेतीमालाशी शेतकऱ्यासाठी कोणतंही सरकार चांगलं. बरं, मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, त्यांनी कापसाला भाव वाढून दिलता. त्याच्यानंतर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी भाववाढ केली का कापसाची? का चाली? 2009 मध्ये त्यांनी 6,000 भाव केला, जो 4,000 होता. त्यानंतर भाववाढ झाली का? काय भाव अंदाज असा वाढा होता, पुन्हा अजून कमी झाला. धोरण असं येतं, जास्त पिकलं निर्यात बंदी करतात, कमी पिकलं की मला आयात करतात. बरं, तुमच्या इथूनच DP सावंत मंत्री झाले, बराच काळ 10 वर्ष 2 टर्म होते. त्यानंतर बालाजी कल्याणकरांनी त्यांचा पराभव केला. नेमकं बालाजी कल्याणकर चांगले होते का DP सावंत चांगले? तसं नियमानं आता DP सावंत तर एकदा निवडून आल्याच्या बाद आमच्या गावाचं तोंड बी पाहिलं नाही. तेच हे ते बी बालाजी कल्याणकर ते बी कवा बुवा आला गेला. विकास केला काय?
विकास केला रोडला फेडला विकास केला त्यानं. पण आता यावेळेस काय होईल की ही जागा जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाईल असं वाटते. त्याच्यामध्ये 2-3 उमेदवार चर्चेमध्ये आहेत आणि तिकडून शिवसेना गटाकडून विद्यमान आमदाराला तिकीट मिळू शकलं वाटतं. नेमकं जर उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून असं कोणती नावं आहेत का चर्चेमध्ये? नाव काहीच नाही आता, नाव फक्त की एकच दरांगेनं सांगावं ना आम्ही करावं बस, याच्याशिवाय नाव दुसरं काहीच नाही. जरांगे पाटलांना कोणतं नाव वगैरे काही नाही अजून हेच नाही ना. बाबा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अनेक पावसाळ्यात बघितलं मी कापूस एकही चांगलं नाही. कापूस कसा आहे शेतामध्ये? कापूस लावले का त्यांना? कापूस आमदा लावला, पहिलाही लावला, पहिला हाय इकला, हा पहिला हाय इकला, काय इकला 5,000 मध्ये इकला कापूस, राशीचा कापूस. हा बरोबर. सोयाबीन? सोयाबीन 4,000 इकलं. किती फायदा झाला? किती फायदा झाला? आणि 1,500 ते आले तर ही चॉकलेट दे आले तर एका क्विंटलच्या मागं 4-5 हजार रुपये गेले. हा 8,000 इकायचं कुठं 3,000 2,000 4,000 इकल्यानं पोट भरते का शेतकऱ्याचं? खर्च काय होते? एकच आहे, सरकारनं ज्या वेळेस हे होती आपलं टक्केवारी होती शेतीची, ती टक्केवारी सुधारल्याशिवाय शेतकरी सुधारत नाही. आणेवारी जेव्हा येईना आणेवारी सुधाराव तेव्हा शेतकरी सुधारते. त्यावेळेला शेरभर पेरलं तर मग खंडीभर माल होईल. आता खंडीभर खर्च करावा शेरभर घेऊन येऊ, ही परिस्थिती आता शेतकऱ्याची झालेली आहे. आणि तुम्हाला अनुभवलंही थोडा हाय. अहो सगळ्यात हेच कर्मचारी आहे ना आणि लिडराईनच खाऊन टाकला. काय ठेवलं शेतकरी पैसे? आज भिकायला लागलाय पुरा शेतकरी. मग आता एवढी परिस्थिती शेतकऱ्यावर बिकट आहे, मग शेतकऱ्याच्या पोराच्या शिक्षणाचं कसं होतं नेमकं काय सांगा? शेतकऱ्याचं एकच आहे, जरंगले साहेब जे म्हणतील हा ते आम्ही करणार आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही कोणालाच बोलणार नाही. लोकसभेमध्ये देखील जरांगे फॅक्टर जोरात चालला आणि महायुतीला याचा बराच फटका बसला. यावेळेस देखील काय होईल? यावेळेस त्यानं म्हणतील तेच खरं होईल. जरंगे पाटील लोकसभेमध्ये आपल्या गाव बरंच मोठे लोक, उत्तर मतदारसंघात बरंच गाव मोठा आहे निळा. म्हणजे कसा होता कोल लोकसभेमध्ये तुमच्या गावातून कसं मतदान होतं? मतदान आता ज्याचे ते इच्छेवर आता टक्केवारी आम्हाला तरी काय कळाली लिहिता येईल वाचता येईल. जास्त मतदान कोणत्या पक्षात झालं होतं? हे कोणाला माहिती हो, आपल्याला कोण सांगते? पंजाब झालं होतं. पंजाबला झालं. बाबा तुम्हाला काय वाटतं नेमकं कोणाचं सरकार आलं पाहिजे, कोण विकास करेल? जरांगेचं विकास करेल. बरं